विविध राजकीय आणि सामाजिक प्रश्नावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आहेत. सर, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत. आभार आपला. सर, निवडणुका संपल्यात, 4 दिवसावर मतमोजणी आहे. 18व्या लोकसभेचं चित्र कसं असेल आणि त्यात वंचितचा काय रोल असेल? मला वाटतं कोणीही या संदर्भातलं बोलू शकत नाही अशी परिस्थिती आहे. कारण का मतदार जो आहे तो मतदार त्यांनी काय केलं हे बोलायलाच तयार नाही. त्याच्यामुळे मतपेट्या जोपर्यंत खुलत नाही आणि मतपेट्यांमधलं मतदान कसं आहे याचा अंदाज येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच वक्तव्य करता येत नाही अशी परिस्थिती आहे. सर, तरी पण 18व्या लोकसभेचं चित्र तर आता जवळपास ते माझ्या अंदाज मी फार अगोदर 2.5-3 महिने अगोदरच बोललो होतो की मोदी हे काही पंतप्रधान होणार नाहीत. तेव्हा ती जी राजकीय परिस्थिती आम्ही पाहिली होती, बघितली होती, ती आता वस्तुस्थितीमध्ये उतरताना दिसते अशी परिस्थिती आहे. सर, 4 दिवसावर मतमोजणी आली, लोकसभेचं चित्र स्पष्ट होणार आहे, निकालाचे दिवस आहेत. देशाचे पंतप्रधान मोदी हे कन्याकुमारीला ध्यान केंद्रावर बसलेले आहे. 48 तासाचं त्यांचं कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? काँग्रेसने सुद्धा निवडणूक आयोगाकडे याबाबतीत तक्रार केली. की मोदी स्टंटबाज आहेत हे आता पूर्णपणे लक्षात आलेलं आहे. स्वतःला देवसुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे आणि स्वतःच्या आईवडिलांना शिव्या देण्याची सुद्धा कला त्यांच्याकडेच आहे अशी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूस आपण असं बघत असाल की एका देवाने दुसऱ्या देवाकडे साकड घालावं हा सुद्धा स्टंटबाज नरेंद्र मोदीच करू शकतात अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे लोकांनी करमणूक म्हणून त्याच्याकडे पाहावं, त्याच्या पलीकडे काही नाही. सर, एवढ्या लोकसभा निवडणुका झाल्या, देशामध्ये ग्लोबल वॉर्मिंग आहे, संपूर्णतः तापमान 50च्या जवळ पोहोचलेलं आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने असं म्हटलं नाही की मी किंवा उमेदवाराने असं म्हटलं नाही की मी पर्यावरणाचं संवर्धन करेल, मी झाडं लावेल, असं कुठलाही अजेंडा त्यांनी दिलेला नाही. खरं तर वैज्ञानिकदृष्ट्या लोकप्रतिनिधींनी त्याकडे बघायला पाहिजे. तुम्ही कसं बघता याच्यात? हे लोकप्रतिनिधींनी बघण्याच्या ऐवजी हे जे टेम्परेचर वाढलं आहे याच्याबद्दल सामान्य माणूस चिंतात आहे का? तर मला अजिबात दिसत नाही आहे. तो चिंतेत कशी आहे की उद्या निवडून येणारा जो आहे तो माझ्या समाजाचा आहे की नाही याची त्याला असणारी चिंता आहे. त्याला ग्लोबल वॉर्मिंगची असणारी चिंता नाही. म्हणून जे मतदाराला पाहिजे त्याच पद्धतीने पक्ष बोलत राहणार. इथे मी आज असणारं एक विचारणार आहे की दिल्लीमध्ये वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं की हमी भावाचा कायदा झाला पाहिजे. हमी भावाच्या कायद्याच्या संदर्भातला कुठल्याही राजकीय पक्षाने शब्द दिलेला नाही. मग मी शेतकऱ्यांना विचारतो की तुम्ही मतदान का केलं त्यांना? तर तुम्हाला प्रश्नाशी महत्त्वाचं नाही, शेतीमालाच्या भावाशी नाही, तर सत्ता ही माझ्या समाजामध्ये येणार की न येणार याचं असणारं महत्त्व आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. सर, राज्यभर पुण्याचं प्रकरण गाजत आहे, हिट अँड रनचं. दररोज नवनवीन खुलासे होत आहेत, राजकीय लोकांचे नाव येत आहेत. पायानं जे वाचतोय ते आपण असं धक्कादायक असं मी त्या ठिकाणी म्हणेन. थँक्यू. चला. तर हे होते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.